करता आपली राज्यामध्ये सत्ता आहे, कमिशनर आपला आहे, देशामध्ये आपली सत्ता आहे, तरी आज जवळजवळ 98 पैकी 92 ते 93 नगरसेवकांची कामच होत नाही. प्रत्येक नगरसेवकाचं गेलं की 10 वेळा कमिशनरांकडे जायचं, स्थानिक आमदाराकडे जायचं, अध्यक्षाकडे जायचं. ते नगरसेवक त्यांची एवढी हेटाळणी चालू आहे आता पुणे शहरामध्ये. आणि प्रत्येक नगरसेवकाला फंड नका देऊ, पण त्यांनी सुचवलेली कामं कमिशनरकडून करून घेण्याची जबाबदारी ही धीरज घाटे आणि चंद्रकांतदादा पाटील ॲज अ पालकमंत्री आणि आमदार स्थानिक असल्या कारणाने त्यांची नैतिक जबाबदारी आहे की धीरज घाटेंनी काय केलं पाहिजे. बाबा आत्ताचे जे नगरसेवक आहेत त्यांना दर 15 दिवसाला धीरज घाटेंनी बोलवलं पाहिजे. ठीक आहे, आता नगरसेवकाच्या नावाने फंड देता येत नाही दादा, आपल्याला काही मर्यादा आहेत, परंतु त्या नगरसेवकांनी सुचवलेली कामं कमिशनरनी करून घेण्याकरता आपली राज्यामध्ये सत्ता आहे, कमिशनर आपला आहे, देशामध्ये आपली सत्ता आहे, तरी आज जवळजवळ 98 पैकी 92 ते 93 नगरसेवकांची कामच होत नाही. इथं आत्ता 32 नगरसेवक आहेत. प्रामाणिकपणे जर हात करून हात करा उभे किंवा हात वर करा की कोणाची कामं झालीत. दादा बघा किती लोक हात वर करतील की नगरसेवकांची कामं झालीत किंवा प्रत्यक्षात झालीत कामं. प्रत्येक नगरसेवकाचं गेलं की 10 वेळा कमिशनरांकडे जायचं, स्थानिक आमदाराकडे जायचं, अध्यक्षाकडे जायचं. ते नगरसेवक त्यांची एवढी हेटाळणी चालू आहे आता पुणे शहरामध्ये की नगरसेवकांना गपचूप जर दादांनी किंवा धीरज घाटेंनी उद्यापासून बोलून घेतलं तर सगळे नगरसेवक सांगतील की काय परिस्थिती आहे पुणे शहराची. म्हणजे आज आम्ही 98 नगरसेवक आणताना मी होतो स्वतः, मुरलिया होता, जगदीश होते, आमचे त्यावेळेस गिरीश बापट होते. आम्हाला किती रक्ताचं पाणी करावं लागलं आणि किती मेहनत करावं लागली की 98 नगरसेवक आणण्याकरता. आपण एकटे लढलो होतो, शिवसेना नव्हती. आणि मुरली स्वतः म्हटले माझ्यासमोर की दादा साहेब माझा भागामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तो सुद्धा बालेकिल्ला तोडून त्यांनी स्वतःचे 3 नगरसेवक निवडून आणले तिथे. म्हणजे इतकं प्रत्येकाने कष्ट केलेले. रमेश बागवेचे इथं सुद्धा आपला भारतीय जनता पक्ष कधी नव्हतं, तुषारच्या माध्यमातून तिथे एक नगरसेवक आपला झाला. म्हणजे कितीतरी भागांमध्ये आपले नगरसेवक, स्थानिक महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आपण 30 नगरसेवकांचा आकडा पार केला नव्हता, तो आपण 98 नेला होता. का नेला होता, कुठल्या प्रकारे नेला होता, कशा पद्धतीने, त्याच्या आधी आपण 6 महिने प्रत्येकाला ताकदीनिशी प्रत्येकाच्या मागे उभे राहिलो होतो. आज अशी परिस्थिती नाही आहे दादा. आज प्रत्येक नगरसेवकांना तुम्ही बोलवा, धीरज तुम्ही उद्यापासून प्रत्येक नगरसेवकाला फोनवर विचारा कोणाची कामं किती होते, सगळे सांगतील. आपापल्या आता इथं जाहीर ह्याच्यामध्ये मीडियामध्ये बोलणं योग्य नाही आहे, परंतु आपण सगळ्यांशी शहानिशा करा आणि प्रत्येक नगरसेवकाला फंड नका देऊ, पण त्यांनी सुचवलेली कामं कमिशनरकडून करून घेण्याची जबाबदारी ही धीरज घाटे आणि चंद्रकांतदादा पाटील ॲज अ पालकमंत्री आणि आमदार स्थानिक असल्या कारणाने त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला धीरज घाटेकडनं ही अपेक्षा आहे, चंद्रकांतदादांकडनं पण ही अपेक्षा आहे की प्रत्येक नगरसेवक आपले 98 आलेले व 65 पडलेले नगरसेवक आपले, त्यांची सगळ्यांची यंत्रणा बांधून पूर्ण व्यवस्थित. आता जर आपण हे 8-9 महिने घालवले तर लोकसभा येणार आहे, 8ही विधानसभा आपले, त्यावेळेस 8 आमदार होते, आता आपले 5 आमदार आहेत. 3 आमदार आपले तिथं पराभव स्वीकारायला लागला, परंतु 5 आमदार आणि जे पडलेले आपले आमदार आहेत त्यांना विश्वास घेऊन, पडलेल्या नगरसेवकांना विश्वास घेऊन, आणि जे आहेत नगरसेवक म्हणजे जे होते 2-2 वर्षे हे नगरसेवक घरी बसून आहेत, त्यांना कुठलंही काम नाही, स्थानिक तिथं काम सुचवलेली कामं होत नाहीत. अशा काळामध्ये अध्यक्षाची जबाबदारी आहे, पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे, स्थानिक आमदारांची जबाबदारी की बाबा त्या नगरसेवकाला, त्या जो पडलेला नगरसेवक होता, निवडून आलेला नगरसेवक होता, प्रत्येकाला विश्वास घेऊन त्याची कामं. महानगरपालिकेत कमिशनर चेअरमन असल्या कारणाने कमिशनरला आपणच बसवलेलं, ह्या कमिशनर म्हणजे मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं एक तर कमिशनरला बदला किंवा त्या कमिशनरकडनं कामं करून घ्या. परंतु माझी एवढीच इच्छा आहे की प्रत्येकाची कामं, नगरसेवकांची कामं आणि कार्यकर्त्यांची कामं, कार्यकर्ते आहेत म्हणून आपण म्हणजे कार्यकर्ते ताकदीव भारतीय जनता पक्ष आहे. जर कार्यकर्ताच निराश झाला, कार्यकर्त्याचीच कामं झाली नाहीत, तर मग भारतीय जनता पक्षाची सत्ता असूनही नसल्यासारखी होईल. आणि आपला आता घटक पक्ष पण जो आपला नेतृत्व करणार आहे जिल्ह्याचा, ते पण स्ट्रॉंग आहे तिथं. त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेत जर कदाचित त्या पक्षाची आपली युती झाली नाही, त्या पद्धतीने पण आपल्याला पुढं जावं लागेल आणि त्या पद्धतीने आपण त्यांना एकदा पराजय पत्करावाच लागलेला आहे आपल्या हातून. परंतु ते पण त्यावेळेस आपल्याकडं पुण्यामध्ये खास करून देवेंद्र फडणवीस खूप लक्ष घालून होते, परंतु आता त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे. आत्ता एका वेळेस बऱ्यापैकी सगळ्या महानगरपालिकांची निवडणुका येतील, त्यामुळे त्यांना एवढं लक्ष देता येईल का नाही मला माहिती नाही आहे. परंतु आपण आपल्या खंबीर आत्तापासून तयारी केली आणि मी सांगितलेल्या सूचना जर अंगीकारल्या आपल्या अध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तर नक्कीच आपण 100 आकडा आपण आहे असा ठेवू. कितीही आपल्याला काही समोर कुठलीही ताकद राहू, परंतु आपण नक्कीच 100 नगरसेवकांपैकी जाऊ. माझी ही
म्हणजे शेवटी एवढंच सांगतो की चंद्रकांतदादा पाटलांनी आणि धीरज घाटेंनी स्वतः जातींनी सगळ्या नगरसेवकांशी संपर्क ठेवून दर 15 दिवसाला एक मिटिंग, पडलेले नगरसेवक असतील, निवडून आलेले नगरसेवक असतील, ह्यांच्या मिटिंगा घेऊन त्यांची कामं मार्गी लावावी हीच अपेक्षा, आणि हीच अपेक्षा ठेवतो चंद्रकांतदादांकडनं आणि नवीन अध्यक्षांकडनं. ह्या नवीन अध्यक्षांना मी ह्या कामाच्या सांगितलेल्या कामांच्या अटीवर शुभेच्छा देतो.